कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेत सुमारे 15,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणात 2 आरोपी फरार असून त्यांचाही शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 26 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळील गोदावरी नदी पात्रात ट्रॅक्टर व केणीच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली। माहितीची खातरजमा करण्यासाठी पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता काही जण नदीपात्रात वाळू उपसा करत असल्याचं निदर्शनास आले। पोलिसांनी छापा टाकण्यासाठी पुढे सरकताच काही संशयित घटनास्थळावरून पसार झाले। मात्र पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी आपले नावे अमर माधव मेहरखा वय वर्ष 30 राहणार सुरेगाव व राहुल चांगदेव पगारे वय वर्ष 20 राहणार वेळापूर तालुका कोपरगाव अशी सांगितले। ताब्यातील आरोपींकडे चौकशी केली असता फरार झालेल्या संशयितांची नावे सचिन हरिभाऊ मेहरखा राहणार सुरेगाव व वैभव भाऊसाहेब गिरी राहणार सुरेगाव अशी समोर आली असून दोघेही फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। कारवाई दरम्यान आरोपींच्या ताब्यातून अंदाजे 15 लाख रुपयाचे 3 ट्रॅक्टर तसेच वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे 75,000 रुपये किमतीची लोखंडी केनी अशा एकूण 15,75,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी ताब्यातील आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 303/2 तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 3 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।